किती लोक विरोधात काम करतात हे जनतेला कळतं आहे. त्यांच्यासुद्धा हे फुकट भांडण विकत घेण्याचं काम आहे ते आम्ही नाही महत्त्व देतो, त्या विषयाला महत्त्वच देत नाहीत आम्ही. हां, कधी गिनीतं नाहीत आणि गिनीनार बी नाहीत. दुसरं, तुमच्या दसरा मेळाव्यावरून कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली आहे? किती एकरचं मैदान तयार केलं जाणार आहे? किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो? आणि आजच्या ह्या येणाऱ्या दसरा मेळाव्याला तुम्ही काय बोलाल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. हा, ते परिसर खूप मोठा आहे. मला वाटतं 600-700 एकरचा तो सगळा परिसर आहे गडाचा. खूप मोठं ग्राउंड आहे ते, खूप मोठं. मला वाटतं काहीतरी 123 काहीतरी, मला पक्का आकडा माहीत नाही, बहुतेक नीट करणं सुरू आहे. 123 एकर का असंच काहीतरी 57 आहे वाटतं, 157 का 23 एकर ते ग्राउंड नीट करणं सुरू आहे. आणि बाकीचा परिसर पार्किंगला त्याला खूप लोक येणार आहेत, प्रचंड वेगानं, खूप ताकदीनं. खूप पोट्टे मराठ्यांचे, शेतकऱ्यांचे, 12 बलुतेदारांचे, 18 पगड जाती धर्माचे सगळे पोट्टे बाहेर पडणार आहे. सगळा समाज त्या दिवशी बाहेर पडणार आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी मी गडावरती जाऊन तिथं जमलेल्या त्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे, आशीर्वाद घेणारे त्यांचे, आमची तिथं एकमेकाशी भेट होणार आहे. आम्ही एकमेकाचे विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणार आहेत, एकमेकांना भेटणार आहेत. आम्ही एकमेकाशी संवाद साधणार आहेत, एकमेकाशी बोलणार आहेत, एकमेकाशी सुसंवाद करणार आहेत, अडीअडचणीविषयी बोलणार आहेत, सुखसमृद्धीसाठी बोलणार आहेत, सुखदुःखासाठी बोलणार आहेत. आमची गाठीभेटीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो जसा दसरा सण आहे तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा तो सण असणार आहे. एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणार आहे. खूप समुदाय माता मावल्यासह जमणार आहे. आणि कोणीच दर्शनं जरी झाली माता मावल्यासह सगळ्या भक्तांचे, तरी 2 वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही, कारण मी बरोबर 12 वाजता गडावरती चढणार म्हणजे चढणार. रात्रीच्या क्लीन चिट वरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रात्री लाईट घालवली, ते तर दारूच्या नशेत होती आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होतं. क्लीन चिट दिली गेली, रिपोर्ट ओके केले, त्यामुळे आता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तुमचं काय म्हणणं? म्हणणंच नाही. तरी पण या सगळ्या प्रोसेसला सरकारी यंत्रणा दादा, तुम्हाला एक गोष्ट तर माहिती तुम्हाला भूमिका असेल ना. नाही म्हणलो ना मी तुम्हाला, मी कसं आहे, मी सरळ आहे. आणि तुम्ही आज एका दिवसात नाही बघत मला, 1-1.5 वर्षापासून बघता. मी सरळ आहे. मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा तुकडाच पाडतो, सोडतच नाही. विविध मुद्द्यांवर सध्या जरांगे पाटील बोलतात आणि यावेळी जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा असणार आहे आणि लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जमतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे.